तो काही तुषार चालला आम्हाला सोडून मुंबईला. हा बघू शकता, त्याला सोडायला आम्ही खेडला चाललो आता. तर आमच्याकडं दोन्ही MK गाड्या आहेत, पण आम्ही प्रयत्न करतो की लवकरात लवकर पोहोचू. तो काही तुम्ही बघू शकता दोन्ही गाड्यांची रेस वाढलेली आहे आणि दोन्ही ड्रायव्हर्सनी अर्थात मित्रांनी माझ्या, एक MK और एक अजयनी, दोघांनी गॉगल्स घातलेले आहे. आणि तुषार मस्त आंबे घेऊन चाललाय चोरून. आंबे घेतले तुषार आंबे घेतले का? आंबे हा बॅगमध्ये लपून ठेवले त्यांनी. त्याला वाटलं आम्ही खाऊ, पण आम्ही असे करणार नाही. आता सध्या गाडी काही तुम्ही बघू शकता, हे मंगेशचं गाव आहे. गाव खूप मस्त आहे, आम्हाला खूप आवडलंय. आम्ही परत येणार आहे पुढच्या महिन्यात. आम्हाला इथून जायची इच्छा नाही, तुषारला पण इच्छा नाही जायची, पण तुषारला त्याचं सध्या काम आहे तर जावं लागतंय. फोन आडा करणार ओळख नाही की सुधीरला नाही. तर चाललो आम्ही. हा बघू शकता, हा तुषार आहे, त्याला जायची काहीच इच्छा नाही आहे, पण त्याला सध्या कामामुळे जावं लागतंय. तो त्याच्या मनावर दगड ठेवून चाललेला आहे. तो काही तुम्ही बघू शकतात, भर दाट उजात 11 वाजले आहे आणि आम्ही चाललो आहे तुषारला सोडायला. बघू शकता ही गाडी मागून येत आहे आणि आता अजय भाई गाडी चालवत आहे फुल पटेलीमध्ये. आंघोळ तर गेलेला आहे, पण भाई फुल पटेलीमध्ये चाललं आहे. आणि मंगेशनी गाडी जरा स्लो केली आहे. माहीत नाही त्याला वेळेचे महत्त्व आहे का नाही, कारण की आमची बस सुटून जाईल. पण आम्ही प्रयत्न करत आहोत अजय आणि मी की लवकरात लवकर पोहोचू, पण आम्ही पोहोचून काहीच उपयोग होणार नाही, कारण की आमच्याकडं काहीच नाही. आम्ही जाणारच नाही. जो जाणार आहे तो मागं थांबलाय. तो आता समोर MT येत आहे. तो बघा, ती सुंदर पोरगी गेली आहे. अजयचे लक्ष बांधवले आहे. और आम्हाला रस्ता सुद्धा नाही माहिती कनेसर कुठे. कनेसर आहे राईटला. त्याला इथे MK बोर्ड लावला होता, बघू शकता तुम्ही. MK बोर्ड येतो, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. तो MK बोर्ड आहे, त्याच्यामुळे आम्हाला कळलं आम्हाला कनेसरला जायचं. चालू आहे बघा, हा ट्रॅक्टर गावाला असा असतो. तो ह्या इकडचं वातावरण बघा, थंडगार हवा, थंडगार हवा आहे. आता सध्या आपण जर मुंबईला असतो तर आपल्याला हे असे दृश्य बघायला भेटले नसते काहीच. हे दृश्य तुम्ही बघू शकतात. सध्या उन्हाळा आहे म्हणून ते जास्त हिरवेगार नाही, पण तुम्ही बघा खूप सारे झाडं आहेत, खूप सारे पशु प्राणी आहेत. हे झाड बघा, सुंदर झाड आहे. हा बघा, आलेला आमचा ऑफिस मंगेश MK. और तुषारला जायची घाई झाली आहे, गाडी त्यांनी जरा स्पीड चालवली आहे. गाईच हे तुम्ही दृश्य बघा, दृश्य बघा गाईच, दृश्य. गाईचे दृश्य बघू शकतात तुम्ही. गाईज या पोरामुळे आम्ही फक्त भीमाशंकरला जाऊ नाही शकलो. जर आज हा उठला असता तर आज आम्ही ब्लॉग भीमाशंकर मध्ये बनवत असतो. साक्षात महादेव, महाकाल म्हणतात, देवांचे देव, त्यांच्या इथे. पण सध्या काही नाही गाईज, चालतंय, सर्व चालतं. कारण की तुषारने काहीच नाही केलं गाईज. ज्याचं घर आहे त्यांनी MT केलं, बघू शकतात तुम्ही. हा पण ठीक आहे, चला गाईज, चालतं सर्व. जिंदगी आहे, चलती आहे, चलने दो. आम्हाला मग इशारा करून सांगत आहे की समोर 2 मोठे ट्रॅक्टर येतात, ट्रक आहे, टँकर येतात आहे. तर हो सध्या तुम्ही बघू शकता इथे काऊच आहे, काऊच आणि काय. ओ गाईस, तो सिरीज गाईस, वो सीरीज गाइस. गाइस देखो तुषार बहुत गुस्से में है क्योंकि मंगेश गाड़ी स्लो चला रहा है. प्रेम का ही बात करते यार, उसका नाम बदले यार. इट्स हर्ट्स. एक गाइस किसका भी नाम ले रहा अभी इसके मुंह में किसको दिया लगता है, इसका आवाज निकल रहा नहीं है. चालत नाही का? ठीक आहे ठीक आहे.
गाईज माफी असावी. ओ गाईज तुम्ही बघू शकता हे घर अतिशय सुंदर घर आहे. फॉर्च्युनर सुद्धा आहे बघा. गावात राहून फॉर्च्युनर घेतात आहे आणि आपण मुंबई सारख्या शहरात राहून घेऊ नाही शकत आहे. विचार करा आपण किती मागे आहोत. एक बार बंद करके एक बार आवाज देखील तर आ रहा है. सो गाईज आता आम्ही पोहोचत आहे मिसळ खायला. हा पुढे बघू शकतात तुषार आणि मंगेश आहे आणि अजय भाई गाडी चालवत आहे. आपण चाललो आहे मिसळ खायला. सध्या टाइम तर खूप होतोय मुंबईला जायला तुषारला, पण सध्या त्याला आम्ही बोललो आता तू चाललायच, आता आम्ही थांबणार आहे, तर तुला आम्ही मिसळ खिलवतो. ते दृश्य बघू शकतात काहीच. रोड सुद्धा बघू शकतात मस्त आहे. चालत आहे मिसळचं दुकान आहे. हॉटेल तन्मय. हॉटेल तन्मय मला तुम्ही डायरेक्ट टाकणला रस्ता चुकतो ना. हॉटेल तन्मय तुम्ही बघू शकता ते मिसळचं दुकान आहे. गावात गेलो त्याला कप्पा नाम दे. तुम्ही बघू शकता RCBचा प्लेअर सुद्धा आहे. मी सुद्धा RCB फॅन आहे गाईस. ईशाला कप्पा नाम दे. तुम्ही बघू शकता आता मी एंटर करत आहे मिसळ. अरे आडाय की आता रे. तर बघू शकता आता बस एक खुचली ना, तर बघू शकता हे अतिशय सुंदर दुकान आहे बघा. मग आम्हाला घेऊन आला आहे इथे. तन्मय दुकान आहे, तन्मय हॉटेल, तन्मय मिसळ हाऊस. बघू शकता हे दोन हावली लगेच बसलेले आहे खायला. मला पण बघू शकता हा चोंदऱ्या पेपर वाचायला बसला आहे. माय पुणे पेपरचं नाव आहे माय पुणे. तर हे बोलायला आहे की आपण आतमध्ये बसू, कारण की इथे जागा होईनी झाली आम्हाला. आम्ही चाललेलो आहे आतमध्ये. तर हा बघा, तर बघू शकतात आतमध्ये मस्त आहे बसायला. तर हा बोलतो की मी मिसळ खाल्ली आहे. तर तुला ही मिसळ कशी वाटलेली? 10/7 दिलेली आहे त्याने. तर आम्ही विचार करतो इथून निघू. चल बच्ची. इसको अच्छी लगती है. आपने तू क्या बोलता है? सबका अलग अलग होता है. तो उसके वजह से मंगेश को पसंद आती है, लेकिन तुषार को 10/7 लगी है. अभी देखते हैं, हम भी रिव्यू करेंगे मैं और 16 नंबर का. गाइस जैसा सब लोग का प्यार अलग होता है, जैसे मिसल की चॉइस भी अलग हो सकती है. 16 नंबर का मिसल अच्छा लगता है तो, लेकिन 16 नंबर की मिसल बहुत है. हम लोग के मुंबई में हो, ठाणे में, बागली स्टेट में. वो तो सबको ऊपर बैठने के लिए अच्छा है, क्योंकि देखो आप व्यू देख सकते हैं कितना मस्त है. आप ये बोल भी नहीं सकते कि ये गाँव है, लेकिन एक कॅमेरा खातं दाखवू नको रे. कॅमेरा खातं दाखवू नको. गावच आहे हे, गावच आहे. पण हे तुम्ही बघू शकतात की एकच गाव नाही, गावाला असतं. तर हा चोंदरा जास्त बोलत आहे ब्लॉगमध्ये. काय बघू शकता तर हे नारळाचं झाड सुद्धा आहे. मिसळ आलेली आहे आम्हाला. तर हे बघा दृश्य भाई, मिसळ बघा किती सुंदर आहे. एक छोटासा बाऊल आहे. ही बघा मिसळ मग दिसलाय खायला सुरुवातही केली आहे. बघू शकता तो आज आप टेस्ट करने वाले मिसल कौन सा वाले में विटौड़ी. अभी वैसे ही पहले टेस्ट आता अजय टेस्ट करत आहे मिसळ बघा. आपको बता दो कैसे रेडी करता हूं. तर अजय तुम्हाला कशी वाटली मिसळ? तुषारला बोला 10/7. 7/7 दिलेली आहे. आता 10/7. आता मंगेश सांगत आहे मिसळ कशी आहे. मला आवडत नाही, उसका आवडतं. 10/10 देतो. आडाले आता गाईज मी सुद्धा सांगतो, थांबा थोड्याच वेळात खाऊन. तुम्ही सेम आहे. गाईज सध्या ही मिसळ मला जरा सध्या ही गाईज मिसळ मलाही आवडली नाही. सध्या ही थोडी ॲमकीच आहे, म्हणून मंगेशला आवडली मला असं वाटतंय, कारण की तो पण ॲमकी असं नाही. तुला कशी वाटली? 10/7 10/7 आहे ना.
7 है तो मैं 5 देना। 5 है ना? क्योंकि इसमें क्या है, इसमें पता है क्या आपको, जो मिसल है ना, वो जो फरसान है ना वो शेव है, तो वो बारीक शेव है ना जल्दी मेल्ट ये हो रही है, सॉफ्ट हो रही, सॉगी हो रही है, दैट्स व्हाई वो क्रंची नहीं आ रहा। जो बाहर की जो बड़ा फरसान रहता है ना, लाइक पापड़ी वापड़ी रहते हैं, तो वो अच्छा रहता है। मतलब हाँ, हम लोग को ये पर्सन अच्छा लगता है, ये शेव मराठीत पण बोलू शकतो तू। काय आहे, मला ही डिश आवडते, हां कारण की मला इथे सवय आहे. तर ही डिश पुण्याची मुंबईची पोळी आहे, हां मुंबईची पोळी इकडे कसं ते पर्सन टाकतात, हां त्यांना ते पर्सन काही सवय आहे. हे काही सवय नाही. हे कसं आहे की ॲक्च्युअली अच्छा आहे ना? बहुत पसंद नाही ना, तिखट पाणी टाकलं वाटतं जास्त. हां ना? पण मला तरी सध्या काही तिखट पाणी माहिती नाही. तरी घेतली नाही. चला ठीक आहे. पण ठीक आहे, गुलाबजाम भेटला आहे. हां म्हणजे गुलाबजाम आहे, दही आहे, दही के साथ शक्कर पापड़ है, दही साकर पण नहीं या बॉक्स में साकर पे ठीक है, एवरेज बोल सकते हैं। और प्राइस क्या है तुषार? प्राइस 70 रुपीज़ है एक प्लेट का वाइज। अच्छा है, थाली वाइज तो अच्छा ही है। जेव्हा हॉटेल तिथं होतं, कुठं होतं? ते हॉटेल आता त्यांनी जागा चेंज केली. इथं ना? हां आम्ही से भेळ आलो आहे, भेळ पण बघू त्याला, याला मटकी भेळ म्हणतात. चिवडा आहे, शेव आहे आणि जाड पोह्याचा चिवडा आहे. चिवडा आहे, एवढा नाही आहे. अरे चिवडाच आहे ना भोसडीच्या, कांदे पण देते, चांगली वाटते, टेस्ट करून बघतो तुम्हाला सांगतो. ऑनेस्टली सगळ्यांनी काय वेगळं चालेल. कशी कशी काही टेस्ट मला मी चांगले वाटत. आपण मिक्स करू का पूर्ण? 10 आउट ऑफ 10 out of 9. अप्रतिम वेळ आहे बोलायचा का देऊ? तन्मय हॉटेल. तर संध्याकाळी तुम्ही इथे व्हिजिट जरूर करा. आता तर चांगलं बोलतात अरे, एवढं शुद्ध बोल नको. फुकट नाही जाणार. हां पैसे येणार आपल्याकडे. आज तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. मटकी वेळ खायचं इकडची हां मटकी बघ चांगली आहे. स्पेशल मिसळ, चांगली स्पेशल मटकी मिसळ सुद्धा आहे. आमचं मटकी वेळ आहे. बस मत बोल. अरे तुम्ही येऊन इकडची चहा खूप मस्त आहे. तुम्ही इकडे जरूर विजिट करा. 10 out of 10 रेटिंग देतो मी. पिना हे तुझं चहा खूप मस्त, भारी, मन तृप्त होतं. मन तृप्त होती. जास्त पिऊन होऊन जाईल. मग तुला काय म्हणायचं चहाबद्दल? मी तसं घरी चहा पीत नाही, पण मी फक्त बाहेर चहा पितो. हां पण आवडला आहे. सध्याला आपण एका व्यक्तीमुळे सवय लागली आहे चहा प्यायची. त्या व्यक्तीचं नाव घेऊ नका फक्त. त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही आम्ही या व्हिडिओमध्ये, पण एका व्यक्तीमुळे त्याला चहा प्यायची सवय लागली. MK तो बोलायचा की तू काही पण दे, एक सीट मारून मला ते आवडेल. त्या जोडीचं नाव होतं. बोला तर गाईच आम्ही तर काहीच वेळीच नाही, चांगला बोल, माणसाने जरा बोल. आम्ही एक तासापासून बसलोय इथं, अजून एक पण गाडी नाही आली. आम्ही बघितलेलं म्हणजे ऑनलाईन टाइम किती झाला दाखव. टाईम झाला बघा 11:30. आपण किती वाजता आलतो? आम्ही इथे आलो 10 वाजता. गाडी किती सांगितलं होत्या? गाडीचे टाईम होता 10:30. अजून एक होता नाही 11:15 आणि नाही एक होता 11:30 होता. 11:15 आणि तरी पण एक पण गाडी नाही आली. मग हां आम्ही कधीपासून थांबलो. आम्ही विचार इसको बोला, केला इसको बोला, इसको बोला. मित्रा हुशार क्या नाम आहे? नाव काय? हे मित्रा अरे सर हा पण आमच्यासोबत होता. आपण 1.5 तासून थांबलाय. हे आमच्या कॉलेजचे केबीबीचा फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे. ते आमच्या कॉलेजचा स्टुडंट आहे. हा गाडी नाशिकची म्हणजे आमच्या गावाची. आमची नाशिक मित्रांनो, माझं गाव आहे. माझं नाही काय येत नाही. ठाण्याची गाडीच आहे ना मित्रांनो. आम्ही काल पण आलतो, काल पण गाडी नाही, आजही गाडी नाही. कंटाळलो आम्ही विचार करतो या गावातून बाहेर कसं पडायचं मित्रांनो. सगळे माणसं पळालेले आहे बघा. तुम्ही हे दृश्य बघू शकता, सर्वजण पळालेले आहे. वाटतं मुंबईची गाडी आहे, मुंबईची गाडी नाही. बघू शकता हा तोंडरे आहे, याला जायचं मुंबईला. पनवती काल पण आलो त्यासाठी, पण काल पण गाडी नाही. पनवती हा नाही, पनवती हा आणि याचं गाव अख्खं पनवती. आम्ही
मित्रांनो फक्त उपनवरून उपनला आम्ही भेटलेलो जेवून 9:30 वाजता. 10 वाजता प्लॅन झाला ह्याच्या गावाला जायचं. 60 जण निघालो पण आम्ही अर्धा तासामध्ये. पण आम्ही आलो ॲस्केमध्ये इथे येऊन अटकलो मित्रांनो. आम्ही 3 दिवसापासून घराच्या बाहेरच नाही, गाडीच नाही आमच्याकडे जायला. आणि एक गाडी आज भेटली आहे, गाडी 40च्या वरती पळतच नाही. 40च्या वरती स्पीडच जायला झाली ती गाडी. गाडी येतच नाही चालवता, हा मेन पॉईंट आहे. त्या गाड्या एमके माहिती आहे का 2 गाड्या पळत नाही. ठीक आहे मित्राच्या कामावर जायला मित्रांना ठीक आहे. आता मित्राच्या गावी आलो आम्ही. मित्राच्या गावी आलो मित्रांनी खर्च केला पाहिजे. मिसळ प्यायला मीच खिली होती 40 रुपये. 350 रुपये खर्च झाला होता मिसळ. एवढ्या रात्री चिकन तुझ्या बापाने खाल्लं. मी नाही खाल्लं. बापाने खाल्लं. 370 रुपये. 370 रुपये झाला मित्रांनो. आणि भेळ आम्ही 5 घेतली. आणि तुला श्रीखंड चालला, तुला चिकन चाललं. 50 रुपये श्रीखंड आणलं काही मित्रांनो. 50 मध्ये खुश करतोय मला. एवढं वाटतं मी 1 वाजता तुम्हाला स्टेशनवर यायला धावा 10 वाजता प्लॅन करतो रात्रीच्या. काय बघू शकतो अंडर बोंग कारभार झालाय. एक एसटी आहे ना झाली. माननीय प्रताप सर नाईक तुम्ही जर काही इकडचा बंदोबस्त करून तसं करा. कोणतं आहे रेल्वे, कोणतं आहे काय बस स्टँडमध्ये खेड राजगुरुनगर बस स्थानक. ते इथं काय व्यवस्था नाही काय, इथं काय इकडे व्यवस्था काहीच व्यवस्था नाही आहे सध्या. तर तुम्ही इकडचं जरा परिस्थिती बघू शकता.